विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी बंदची हाक दिलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून SC/ST आरक्षणामध्ये क्रीमी अट घातली गेली आहे। संसदेने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली। आरक्षण बचाव कृती समितीच्या बॅनरखाली वेगवेगळ्या संघटनांचा सहभाग या बंदमध्ये असणार आहे। या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून। जितेंद्र, काय नेमकं सध्याचे तपशील आहेत या बंद संदर्भात? प्रतिसाद मिळताना दिसतोय का? रिद्धी, 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला होता आणि या निर्णयानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये उपवर्गीकरण करून क्रिमिलेअरची अट टाकावी असा हा निर्णय होता। आता त्याविरोधात जे आहे ते अनुसूचित जाती आणि जमातीमधील विविध ज्या संघटना आहेत, सोबतच राजकीय पक्ष आहेत, छोट्या मोठ्या संघटना आहेत, छोटे राजकीय पक्ष आहेत, हे सर्व आज एकत्र उतरलेले आहेत आणि भारत बंदचं आवाहन केलेलं आहे। आणि त्याचा परिणाम जो आहे तो नागपूरसह वर्धा किंवा गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातही बघायला मिळू शकतो। 11च्या सुमारास नागपूर शहराचा विचार केला तर दक्षिण नागपूर आणि उत्तर नागपूरमध्ये अनेक रॅल्या निघणार आहेत आणि या शांतता रॅलीच्या माध्यमातून हे संविधान चौकात अनेक रॅली एकत्र येणार आहेत आणि हा जो निर्णय आहे तो संसदेने रद्द करावा, कारण हा निर्णय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीत भेदभाव निर्माण करणारा, त्याचबरोबर आरक्षणाची जी मूळ संरचना आहे त्याला विरोध करणारा असल्याचं यांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकूणच पाहता आता या बंदची कशा पद्धतीने प्रशासनाकडून दखल घेतली जाते हे पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।